कधी श्वास नीट घेता आला नाही? पोहताना. पोहताना. नाकातोंडात पाणी येण्यासारखं वाटलं का? हो. ओके ओके. तुमच्यापैकी असे किती जण ज्यांना खूप चांगलं स्विमिंग करता येतं? मला ओके ओके. बरं, स्विमिंग करताना एकदम खाली जेव्हा आपण जातो, एकदम डीप जातो, तेव्हा कसं जाणवतं? तेव्हा काय वाटतं? परत तुम्हाला म्यूट करून टाकलेलं दिसतंय. बरं, हरकत नाही. मला पर्सनली याच्याबद्दल सांगायचंय की माझा अनुभव कसा. हवेचा दाब नसतो. आपण कुठे फिरतो तेव्हा जनरली आपण जिकडे फिरतो तिथे आपल्यावरती हवेचा दाब नसतो. आपण शाळेमध्ये, घरी, एखाद्या ग्राउंड वरती, अशा अनेक ठिकाणी फिरतो तेव्हा नाही, तुमचा कोणाचाच आवाज मला येत नाही. तुम्हाला सगळ्यांना परत म्यूट केलेलं असणार. तुम्ही एकदम सगळे बोलता. त्याच्यामुळे तुम्हाला खूपदा मॅम ऑटोमॅटिक म्यूट करून टाकतात. पण आता आपण बोलूया, तुम्ही जे काही मेसेजेस केले, तर तुम्ही जे काही उत्तर दिली होती त्याच्याबद्दल बोलूयातच आपण. बघा, आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जनरली आपण अनेक ठिकाणी जेव्हा जातो, समुद्र सपाटीपासून एका सामान्य अंतरावरती जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला हवेचा दाब असा काही जाणवत नाही. पण आपण जेव्हा समुद्राच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला तिथे एक प्रकारची आर्द्रता, म्हणजे अशी ह्युमिडिटी, खूप दाब जास्त असतो. आपण जसजसं वरती 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 जातो, म्हणजे आपण जसं जसं समुद्र सपाटीपासून उंच उंच जातो, जितक्या उंच ठिकाणी आपण पोहोचू, डोंगरावर जाऊ किंवा एखाद्या ट्रेकिंगला जाऊ, एखाद्या हिमालयातल्या एखाद्या कट्ट्यावरती जाऊ ट्रेकिंग करता करता, तेव्हा श्वास घेता येत नाही, तेव्हा हवा विरळ होते. दुसरं, पाण्यामध्ये जसं आपण खोल 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 आत आत जातो स्विमिंग करत करत, आपल्याला असं जाणवतं की आपल्यावरती हवेचा दाब हा जास्त आहे. हवेचा दाब हा जास्त आपल्याला जाणवतं. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी सांगितलंय की मला स्विमिंग करता येतं, त्यांना हा अनुभव आला असेल की तुम्ही जर खाली 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 गेलात, स्विमिंग पूलमध्ये खूप खाली जाण्याचा काही स्कोपच नाहीये, तो बांधलेला असतो. पण अशा एखाद्या खोल पूलमध्ये गेलात तुम्ही किंवा एखाद्या नदीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ही गोष्ट जाणवू शकते. आणि एकटं करायचे नसतात हे, स्वतःहून एकट्याने करायचे प्रयोग नसतात हे, असे कधीही करायचे नाही. ह्याच्यासाठी आपण काय करायचं, स्वतः बरोबर कोणीतरी एक्सपर्ट लोक जे असतात त्यांना बरोबर घेऊन जायचं विहिरीमध्ये. अच्छा, विहिरीमध्ये हा अनुभव आलाय का कोणाला? विहिरीमध्ये पण लोक स्विमिंग शिकतात आणि करतात. ते रिस्की होऊ शकतं. नाही. बर, ज्यांना स्विमिंग येत नाही ते सगळे माझ्यासारखे लोक आहेत. मलाही स्विमिंग येत नाही. मला तर पाण्याची भीती वाटते. म्हणजे मला स्विमिंग पूल मध्ये पाय बुडवून तरी विहिरीत पण पोहतो. चांगली गोष्ट आहे. ज्यांना रिलॅक्स मध्ये स्विमिंग, पोहतो. कशामध्ये? रिलॅक्स मध्ये पोहतो. म्हणजे एवढं इझी स्विमिंग येतं. व्हेरी गुड. पण ज्यांना स्विमिंग येतं त्यांना हा पाण्याचा दाब जाणवला असेल. आम्हाला स्विमिंग येत नाही, आम्ही काठावरतीच बसलेले असतो, पण तरी सुद्धा आम्हाला ही गोष्ट जाणवू शकते की आपण खाली गेलो की आपल्यावरती आजूबाजूला सगळ्या बाजूने दाब आलाय. कारण तो पाण्याचा दाब असतो. पाण्याचा दाब हा जास्त आहे हवेच्या दाबापेक्षा. हे आपण कालही बोललो होतो. आता आपण बघूया आपल्या पिपटीतला पुढचा मुद्दा. काल आपण खूप साऱ्या गोष्टी बोललो. आपण अनेक गोष्टी काल शेअर केल्यात. त्यातली मी माझा व्हिडिओ जरा बंद करते. आज माझं नेटवर्क ना जरा हल्लंय, त्याच्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी उघडणार नाहीत. मी व्हिडिओ बंद करते म्हणजे पीपीटी तुम्हाला दिसेल. हा, करेक्ट. काल आपण रॉकेट पण बघितलं होतं शेवटी. मला स्विमिंग, अरे जाऊ द्या, नाही येत तर नाहीये स्विमिंग, मलाही येत नाही स्विमिंग. आता मला स्विमिंग येतं येत नाही, विहिरीत पोहतो, तळ्यात पोहतो, डबक्यात पोहतो, हे सगळं नका सांगू. आता पुढे चला. बघा, आपण आता काय बोलतोय. आपण काल काय काय बोललो, सुरुवातीपासून तुम्ही खूप सारे मुद्दे सांगितले. पटकन रिवाइज करूया की आपल्यामधनं आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात. त्यात हवा, पाणी आणि म्हणजे स्थायू पदार्थ, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, असे तीन आपण ग्रुप करतो वस्तूंचे. पण या तीनही वस्तूंना दाब असतो. म्हणजे घन पदार्थांचा दाब, द्रवांचा दाब आणि वायूंचा दाब, बरोबर की नाही? तर ह्याच्यामध्ये
आपण प्रत्येकाचा दाब कोणत्या कोणत्या घटकांवरती अवलंबून असतो हे पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं की घन पदार्थांचा दाब हा त्याच्या क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. जितकं क्षेत्रफळ कमी तितका दाब जास्त. ह्याचं उदाहरण तुम्हाला आठवतंय, मी सांगितलं होतं इंजेक्शन. इंजेक्शनचं टोक कसं असतं, एवढूस असतं की नाही, छोटूस. पण जी सिरिंज असते त्याच्यामध्ये औषध भरलेलं असतं ती चांगली मोठी असते. त्या क्षेत्रफळाला आपल्या शरीरामध्ये खुपसवणं, मोठ्या सिरिंजला बरं का, प्लॅस्टिकची, हे कठीण आहे. पण आपली सुई कशी भरकन अंगामध्ये आपल्या स्किन मध्ये आरपार जाते. का जाते? कारण की क्षेत्रफळ कमी असतं. जेवढा आपण दाब देतो तेवढा पुरेसा असतो त्याला स्किनच्या आतमध्ये ढकलण्याकरता. म्हणजे क्षेत्रफळ कमी असेल तर दाब जास्त प्रमाणामध्ये काम करतो. बरोबर? ह्याच्या एक्झॅक्टली उलट आहे. तुमचं जर क्षेत्रफळ जास्त असेल तर तुमचा दाब हा सगळीकडे पसरतो. ह्याचं आपण आणखी उदाहरण पाहिलं होतं, आपला फुगा तो टाचणीने फुटतो आणि कॉईनने फुटत नाही. आणि मग आपण या तीनही गोष्टी बोललो होतो की आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या ज्या बॅग्स असतात, आपण ज्या घेऊन जातो शाळेमध्ये बॅग, त्याचे पट्टे जर छोटे असतील तर आपले खांदे दुखतात, कारण की दाब इथेच येतो ना. पण जर पट्टे ब्रॉड असतील, मोठे मोठे जाडे जाडे, तर तो सगळीकडे पसरला जातो आणि मग पाठ दुखत नाही आपली. ओझं आपल्यालाच खांद्यावर घेऊन जायचंय पण ते ओझं सगळीकडे पसरलं जातं. आता उभ्या आणि आडव्या वस्तू म्हणजे विटेवरती उभ्या वस्तू आणि त्याच विटे म्हणजे तीच वीट आडवी करून त्या मातीमध्ये ठेवली तर खड्डा कुठे पडतो मोठा, हा उभ्या ठेवलेला, कारण की हा कमी क्षेत्रफळावरती एवढा दाब आलेला आहे. आणि हे पण आपण पाहिलं होतं की वाळूवर जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपले पाय त्या वाळूमध्ये रुततात, म्हणजे घुसतात त्या वाळूमध्ये असे, कारण की आपल्या पायाचं क्षेत्रफळ कमी असतं ना. हा एवढा जो पोर्शन आहे बघा आपल्या पायाचा आतला जो खड्डा असतो तो जमिनीला टेकतच नाही. त्यामुळे ह्या आपल्या टाचेवरती, पुढच्या आपल्या त्या चौथ्यावरती आणि बोटांवरतीच आपला सगळा दाब असतो. त्याच्यामुळे काय होतं, ह्याच ठिकाणी दाब, क्षेत्रफळ कमी दाब जास्त, म्हणून आपला पाय खूप खाली जाणार आहे दाब जास्त दिल्यामुळे. पण जेव्हा आपण चप्पल घालतो किंवा शूज घालतो तेव्हा हे एकदम फ्लॅट असतं की नाही, सगळ्याच्या सगळं पृष्ठभाग जमिनीला टेकतो. आणि मग क्षेत्रफळ वाढलं की आपलं वजन म्हणजे आपला दाब इकडे पसरतो आणि मग काय होतं, आपला पाय आपल्याला इझिली उचलता येतो. पाण्याचा तुम्ही किती लोकांनी हा प्रयोग केला सांगा बरं मला, किती लोकांनी हा प्रयोग केला? बरं, जे काही आहे, तुम्हाला म्यूट केले की तुम्ही सगळे एकदमच बोलाल, त्याच्यामुळे तुम्ही मेसेजमध्ये टाका, मला सांगा हा जो प्रयोग आहे किती लोकांनी करून पाहिला काल. मी मग काय होतं तुमचा अनुभव? तुम्ही केला, गुड, चांगली गोष्ट आहे. अनुभव काय होता सांगा आता मला. त्या त्याच्या समोर जे काही तुमच्या समोर मगाशी चित्र होतं त्याचा तुमचा अनुभव काय होता सांगा. अनम्यूट करायला पाहिजे तुम्हाला आता. आणि हँड रेस करायचंय, हँड रेस. मी ज्याला सांगेल तोच बोलेल, एकदम सगळ्यांनी भस्कन बोलायचं नाही. ज्यांनी आता सगळ्यांनी आधी हँड्स डाऊन करा तुम्ही. आता मी तुम्हाला ते पीपीटी मधलं विचारलं होतं की पाण्याचा प्रयोग कोणी कोणी केलाय, तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तर दिलेत की मी आरोही वगैरे आणि ह्या लोकांनी केलंय. बरं आपण यांना विचारूया की तुमचे अनुभव काय आहेत. मॅम यांना 2 मिनिटं अनम्यूट करा ना, आपण आपल्या रिस्कवर करूया. रिद्धी, हा शेवटचं बीळ म्हणजे पहिलंच ना, वरच ना. प्रांजल, वरून खालीपर्यंत पाणी फेकण्याची स्पीड वाढती म्हणजे खालचा खालचा सगळ्यात जोरात पाणी बाहेर टाकतो का? हो, अच्छा. मला असं वाटलं होतं पहिला पहिला नंबर जो असतो तो एकदम हुशार असतो. पहिले लोक पहिले पहिले वरचे वरचे जे असतात ते सगळे हुशार असतात ना. तर पहिला होल पण हुशार असेल, जोरात पाणी टाकेल असं वाटलं होतं मला. तुम्ही मला उलटच सांगताय. म्हणजे तळ्याकडचं जे छिद्र होतं तिकडे जास्त जोरात पाणी येईल असं म्हणताय तुम्ही. बरं, असं म्हणताय, चालेल. तसं तर तसं तुम्ही म्हणताय ते बरोबर, तसंच होतं. आपल्या चित्रामध्ये पण तसंच दाखवलंय. थांबा आता मी परत पीपीटी तुमच्या समोर बोलताय ते बरोबर आहे. खालच्या होलमधून पाणी फास्ट येतं, बरोबर आहे. चला परत पीपीटी मी शेअर करते आणि त्या मुद्द्याच्या पुढे आपल्याला आज जायचंय. आज आपण प्रेशर बद्दल बोलणार आहे. तुम्हाला मी काल सांगितलं नव्हतं, आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आपण सगळे ठरून अभ्यास करतोय. प्रेशर कुकर परत घेऊन एकदा यायचं रॉकेट आपल्याला. उडून दाखवा. परत एकदा रॉकेट उडवून का बरं? तुम्हाला बसायचंय का त्या रॉकेटमध्ये?
बघूया आपण सगळ्यात शेवटी रॉकेट उडवूया. आता आधी आपल्या डोक्यामधले जे काही चाललेत ना विचार, त्यांचं रॉकेट उडवू आपण. तुम्ही जे म्हणत ते बरोबर आहे. खालच्या छिद्रातून खूप लांबपर्यंत पाणी जातं. का माहितीये का? वरच्या एवढ्या सगळ्या पाण्याचा दाब या खालच्या छिद्रावरती आहे. याच्यावरती पण पाण्याचा दाब आहे ना, ह्याच्यावरचं पाणी इथे दाब देईल आणि हे पाणी खाली पडेल. पण या दुसऱ्या छिद्रावरती एवढ्या पाण्याचा दाब आहे आणि ते पाणी थोडं लांब जाईल. तिसऱ्या छिद्रावरती म्हणजे ह्या रांगेतल्या सगळ्यात खालच्या छिद्रावरती तळाकडच्या एवढ्या सगळ्या पाण्याचा दाब आहे आणि तो दाब एवढा जास्त आहे की हे पाणी जास्त जोरात लांब फेकलं जाईल. म्हणजेच काय? जास्त पाणी, जोरात पाणी, लांब पाणी, हे सगळे आपल्या खालच्या खड्ड्यामधनं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही जितकं खाली 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 जाल समुद्रामध्ये, नदीमध्ये, विहिरीमध्ये, तितका तुम्हाला दाब जास्त 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 जाणवेल. बरोबर? आता पुढचा मुद्दा. मग आपण पाहिलं होतं बाटली आणि फुग्याला दाबल्यानंतर काय होतं. हे 2 प्रयोग सुद्धा आपण बोललो होतो काल. स्ट्रॉ प्यायल्यावर काय होतं आणि आपला ग्लास उलटा ठेवल्यावरती हा पुठ्ठा खाली पडत कसा नाही. त्यानंतर आपण ह्या 2 मस्त गोष्टी पाहिल्या होत्या काल. विमान आणि पाणबुडी. एक हवेत जातं आणि एक पाण्यात जातं. किती इंटरेस्टिंग होतं ना या दोन्ही गोष्टी. आपण त्याच्यामध्ये काल पाहिलं होतं की विमानात जाताना विमान कसं वर जातं आणि कसं खाली येतं. जमिनीवरती त्याला उतरवताना काय करतात. तसंच पाणबुड्या पाण्यामधनं खाली जातात आणि वर येतात. म्हणजे नक्की काय होतं? ह्या गोष्टी आपण बोललो होतो, बरोबर? आता पुढचा मुद्दा आहे हवेचे आकुंचन. म्हणजेच काय? कंप्रेशन ऑफ एअर. आकुंचन म्हणजे कंप्रेशन आणि प्रसरण म्हणजे रिलॅक्सेशन. म्हणजे यू कंप्रेस द एअर ऑर यू रिलॅक्स द एअर. तुम्ही रिलॅक्स करता म्हणजे काय करता? हवेचा दाब कमी किंवा जास्त करता. आता हे झालं ना की आपलं प्रेशर कुकर घेऊन यायचा. तुमच्यापैकी खूप लोकांच्या घरी सध्या स्वयंपाक चालला असेल. ज्यांच्याकडे रिकामा गरम बिरम भांडे आणून ठेवू नका मला दाखवायला. मला ते बघायचं नाहीये. मला तुम्हाला हे दाखवायचंय की तुमच्या प्रेशर कुकरमध्ये काम कसं होतं. ठीक आहे, माझ्याकडे इथे चित्रामध्ये आहे, पण आपल्या समोर ती वस्तू असली की काम सोपं होतं की नाही. म्हणून मी पण घेऊन येणार आहे आणि आपण घरून अभ्यास करतो म्हणून मी तुम्हाला स्पेशली वेगळं काही आणायला सांगितलं नव्हतं. पण त्याच्या आधी इथे बघा काय की ही बघा ही सिरिंज आहे. आता याच्यात काय करायचं माहितीये का? हा दट्ट्या आहे ना, याचा मागे घ्यायचा, याचा प्लंगर, आणि इथे बोट लावायचं आणि याला दाबायचं या बाजूने. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडीशी हवा आहे, ह्याला आपण मागे घेतलं म्हणजे थोडीशी हवा भरली की नाही आपण, आणि मग त्याला आपण बोटाने बंद केलं आणि मग आपण हा दट्ट्या दाबायचा प्रयत्न केला ना इकडे, तर त्या पुढे जातच नाही ते. हा जो दट्ट्या आहे म्हणजे सिरिंजचं हे जे काही प्लंगर आहे ज्याला आपण दाबतोय ते पुढे जाणारच नाही, कारण इथे मध्ये हवा आहे, ही हवा याला विरोध करते. म्हणजेच काय की आता ऑलरेडी जेवढी जागा आहे त्याला तुम्ही कंप्रेस करताय, तुम्ही त्याला दाबताय, त्यामुळे तिला जेवढी जागा आहे तेवढी जागा आता सोडायची नाहीये. आणखीन तिला तुम्ही ढकललं पुढे तर ती आणखीन कमी जागेमध्ये जास्त एकमेकांना चिटकून बसेल. म्हणजे हवेला असं दाबून बसलेलं आवडत नाही. हवेला पण आपल्याला मोकळं मोकळं राहायला आवडतं. तुम्हाला आवडेल का अशा वर्गामध्ये जिथे खूप मुलं कोंबून कोंबून बसवलीत? तुम्हाला पण तिथेच बसवली. शी, मला तर अजिबात आवडत नाही. मला तर एकटीला राहायला आवडतं, है ना. एका बेंचवर आपण मस्त एकटे बसलोय, एका बेडवर आपण एकटे मस्त झोपलोय, कोणी आपल्या आजूबाजूला नाही त्रास द्यायला. तसं हवेच्या कणांना पण, हो की नाही. शी, कशाला आजूबाजूला लोकांना, आणि ते चिटकून चिटकून ही बसमध्ये पण जातो आपण, रेल्वेत जातो, खूप गर्दी गर्दी असते. मला नाही आवडत अशा ठिकाणी जायला. असं मस्त मोकळं फिरायला पाहिजे, काही गर्दी नाही, काही नाही. आमचं घर पण असंच आहे. आजूबाजूला काही जास्त गडबड गर्दी नाही, एकदम मस्त वाटतं, शांत. लोक आहेत पण लोक नाही. मॅम मला पण नको. हो ना, कसं तरी वाटतं ना, उगाच चिटकून चिटकून. भरपूर जागा पाहिजे. जसं आपल्याला वाटतं तसं आपल्या हवेच्या कणांना पण वाटतं. मग ते काय करतात? एकमेकांपासून विलग विलग होण्याचा प्रयत्न करतात. आता आपण इकडनं ढकलतोय ना या हवेला, तर हवा म्हणते "ए, मला नको नाही ढकलू, मी तुला जाऊच देणार नाही पुढे, तर काय करशील मग?" सिरिंज आपली अडकते इथे, याच्या पुढे जाणार नाही सिरिंज. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? इकडचं बोट काढून टाकायचं आणि मग हवेला इकडे ढकलायचं. मग एकदम इझिली पुढे जातं. का माहितीये? हवा म्हणते चल जा, आता इकडून मोकळ्याच्यात मी कुठे पण फिरू शकते. आणि याच्यामध्ये अडकलेली हवा मस्त इथून फ्री होते आणि बाहेर एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये कुठेही जाऊन फिरते. बरोबर? म्हणजेच काय, हवेच्या कणांना तुम्ही जास्त दाबलत की ती त्याचं प्रेशर आपल्याला जाणवते. हे प्रेशर आपल्याला इथे जाणवतं, आपल्या बोटाला दिसतं की हे जातच नाही. दुसरं आहे स्पंज. कोरडा स्पंज म्हणजे
असा स्पंज असतो बघा, तुम्ही बघितला असेल भरपूर ठिकाणी. अरे अरे आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्हाला पाटी पुसायला स्पंज असायचं. तर त्या स्पंज मध्ये तुम्हाला माहितीये असे छोटी छोटी बारीक बारीक छिद्र असतात, त्याच्यामध्ये हवा भरलेली असते, बरोबर. असा कोरडा स्पंज जर तुम्ही पाण्यामध्ये नेऊन दाबला, त्याच्यामधून हवेचे बुडबुडे बाहेर येतात आणि त्याच्यामध्ये हवा अडकलेली आहे. पण पाण्यामध्ये नेलं आणि त्याला आपण दाबलं तर त्यातली हवा बाहेर पडते आणि त्याच्यामध्ये मग पाणी भरतं आणि मग तो स्पंज एकदम जाडा जुडा आणि एकदम असा पाण्याने भरलेला धबाडका होतो. तोपर्यंत असा मस्त हलका फुलका असतो कारण त्याच्यात हवा असते. मग हे तर तुमच्या दैनंदिन अनुभवातलं उदाहरण असेल, तुम्ही पाहिलंच असेल नक्कीच कधीतरी किंवा केलं पण असेल. सायकलमध्ये हवा किती लोकांनी भरलेली आहे. हे थांबवते मी कारण आता मला तुमच्याशी बोलायचं. सांगा, मी संजय परदेशी, तुम्ही सगळ्याच गोष्टी केलेल्या दिसतात आयुष्यामध्ये. सांगा कसा आहे तुमचा अनुभव. अमर शिंदे, संतोष, खूप लोकांनी सायकलमध्ये हवा भरलेली. मग कसं वाटतं सायकलमध्ये हवा भरताना. सांगा. हम्म. बंद केलंय का, परत म्यूट केलंय? आपण जेव्हा मी पण केलाय हा प्रयोग. मला जे आठवते, जे जे समस्या ते मी तुम्हाला सांगते बघा. काय करतो आपण, आपण जेव्हा टायर मध्ये आपल्या सायकलमध्ये हवा भरतो तेव्हा ते एक असं छोटस असं नॉब असतं सायकलच्या आपल्या टायरला, तो उघडायचा आणि आपला पंप त्याच्यामध्ये लावायचा. ते असं खरंच खूप जड जातं आणि इकडनं त्याला आपण असं दाबतो, तो दट्ट्या असतो असा तो प्रेस करायचा. त्याला असं दाबलं की त्या पाईपातली हवा छोट्या ट्यूब मधून आपल्या टायरमध्ये जाते. आणि मग परत त्याला आपण वर येतं ते आणि परत दाबतो. आतली हवा गेली की ते आपोआप वर येतं. परत त्याला आपण दाबतो. असं करत 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 बरीच हवा आपण त्या टायरमध्ये भरतो आणि मग तो पाईप काढून देतो आणि मग त्याला त्याचा स्क्रू लावून टाकतो, म्हणजे त्या टायरमध्ये तेवढी हवा अडकते. पण ज्या वेळेला हा हात खूप दुखतो, ज्या वेळेला नंतर नंतर सुरुवातीला तर ठीक आहे, बऱ्यापैकी ते इझिली मस्त मज्जा येते. अरे वा अरे वा अरे वा. नंतर नंतर आई शपथ, अरे यार अरे यार, कधी होणार आहे. हात दुखायला लागतात आणि हळूहळू हळूहळू टायर पण आपलं फुगायला लागतं. म्हणजे अं, आपल्याला, हा बरोबर, हार्डनेस वाटतो. आपल्याला जाणवतं की हवेचा दाब आता आपल्याला इझिली हे काम करू देत नाही. सुरुवातीला आपण मस्त बरोबर करत असतो. टायर जेव्हा फ्लॅट असतं तेव्हा एकदम इझिली सुरुवातीची स्टेप एकदम मस्त आरामात चाललेली असते. पण जसजसं टायर मध्ये हवा भरते, जसजसं टायर मधलं हवेचं प्रमाण वाढतं, तर ती आतून आपल्याला प्रेशर द्यायला लागते की आता नाही, आता नाही, अजून नाही लोकांना घेणार आहे. म्हणून ती आतून विरोध करते आणि आपण इकडे ढकलत असतो. म्हणून आपल्या हाताला ते प्रेशर जाणवतं. बरोबर. आता जाऊया प्रेशर कुकरच्या मुद्द्याकडे. मग आपल्याला 2 व्हिडिओ बघायचे आहेत. ठीक आहे, चला. का आधी आपण व्हिडिओ बघूया. आम्ही गाडीत व्हिडिओ आधी बघूया, चला. ओके. हम्म. आवाज येतोय का मला फक्त सांगा हा. चला, आजच्या या अत्यंत रंजक, आवाज येतोय का. मला वाटतं नसेल येत. वेट, मला शंका आहे, थांबा मी तुम्हाला हे वेगळं करून दाखवते. ह्याचं इथून प्रेझेंटिंग थांबवते. आवाज येतोय. ओ ग्रेट, मग काही चिंताच नाही. तरी पण ठीक आहे, येतोय ना, मग काही प्रॉब्लेम नाही. गुड. चला. माहिती सत्रात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञानातील एका भन्नाट प्रयोगाची माहिती घेणार आहोत. एका साध्या फुग्यावर तापमानाची आणि पाण्याच्या वाफेची कशी जादू चालते हे पाहणे खरोखरच मजेचे ठरणार आहे. विज्ञानातील मोठ्या आणि गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या प्रयोगांतून कशा उलगडतात हे आपण आज शिकणार आहोत. चला तर मग या भारी विज्ञान प्रवासाला लगेच सुरुवात करूया. आजचा आपला रस्ता अगदी सरळ आहे. आधी प्रयोगाची मांडणी,
मग गरम पाण्याची आणि थंड पाण्याची चाचणी, त्यानंतर या दोन्हींची तुलना आणि शेवटी या मागची खरी वैज्ञानिक संकल्पना. एकदम सोपं. चला विभाग 1 कडे वळूया. प्रयोगाची मांडणी आणि तयारी. आता मजेची गोष्ट म्हणजे कठीण वाटणारं विज्ञान घरात सहज सापडणाऱ्या वस्तूंमधूनही शिकता येतं. या प्रयोगासाठी फक्त एक रिकामी प्लास्टिकची बाटली, एक साधा फुगा आणि थोडं गरम आणि थंड पाणी लागणार आहे. अगदी साध्या साहित्यापासून आपण हवेचा दाब नावाची एवढी मोठी संकल्पना समजून घेणार आहोत. आता पाहूया विभाग 2. गरम पाण्याची चाचणी. उष्णतेची खरी कमाल इथेच दिसणार आहे. तर सगळ्यात आधी एक रिकामी प्लास्टिकची बाटली टेबलावर ठेवून त्यात काळजीपूर्वक गरम पाणी ओतायचे आणि लगेचच त्या बाटलीच्या तोंडावर फुगा घट्ट बसवायचा, जेणेकरून आतली हवा अजिबात बाहेर पडणार नाही. ही झाली आपली पहिली कृती. आता इथे एक सेकंड थांबूया. प्रत्यक्ष काय होईल याचा थोडा अंदाज नक्कीच बांधता येईल. गरम पाणी आणि फुगा यांचा असा संबंध आल्यावर नेमकं काय घडेल? बरं, ह्याचा तर्क लावणं खूप रंजक आहे. अरे वा, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. बाटलीच्या तोंडावर लावलेला फुगा चक्क आपोआप फुगू लागलाय. बाहेरून हवा न फुंकता केवळ गरम पाण्याच्या आणि वाफेच्या प्रभावामुळे फुग्याचा आकार असा मोठा होतोय. एखाद्या जादूच्या प्रयोगासारखाच वाटतंय ना हे. आता वळूया विभाग 3 कडे. थंड पाण्याची चाचणी. मगाशी उष्णता होती, आता थंडीची जादू पाहूया. आता मगाशी केलेलीच कृती थोड्या बदलासह पुन्हा करायची. तीच रिकामी बाटली घ्यायची, पण यावेळी त्यात एकदम थंड पाणी ओतायचं आणि पुन्हा एकदा तिच्या तोंडावर तोच फुगा घट्ट बसवायचा. आणि आता पुन्हा तोच प्रश्न, थंड तापमानाचा या फुग्यावर कसा परिणाम होईल? गरम पाण्यामुळे फुगा फुगला होता हे आपण पाहिलं, मग आता थंड पाण्यामुळे नेमकं काय होईल बरं? बापरे, इथे तर अगदी उलटच घडलंय. थंड पाण्यामुळे फुगा पूर्णपणे आकुंचन पावतोय. आधी जो फुगा छान ताठ आणि फुगलेला दिसत होता, तो आता पूर्णपणे बारीक होऊन सुरकुतल्यासारखा दिसतोय. तापमानातील हा बदल डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसतोय. आतापर्यंत आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. चला आता विभाग 4 मध्ये या निरीक्षणांची थेट तुलना करून पाहूया. एका बाजूला पाहिलं तर गरम पाण्याच्या उष्णतेमुळे फुगा मोठा होतो आणि दुसऱ्या बाजूला थंडीमुळे तो चक्क आकुंचन पावतो. हा दृश्य विरोधाभास खूप भारी आहे. यातून स्पष्ट होतं की तापमानाचा फुग्याच्या आणि आतल्या हवेच्या वागणुकीवर किती नाट्यमय परिणाम होतोय. आणि आता वळूया विभाग 5 कडे. या संपूर्ण प्रयोगामागची मुख्य वैज्ञानिक संकल्पना आता आपण उलगडणार आहोत. तर या प्रयोगातून विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा नियम समोर येतो. तापमानानुसार हवेचा दाब बदलतो. जेव्हा बाटलीत गरम पाणी असतं तेव्हा आतील हवा आणि गरम पाण्याची वाफ उष्णतेने प्रसरण पावते, म्हणजे पसरते. या गरम कणांना जास्त जागा लागते आणि त्यामुळे हवेचा दाब वाढून तो आतून फुग्याला जोरात धक्का देतो. म्हणूनच फुगा फुगतो. या उलट थंड पाण्यामुळे हवा आणि वाफ आकुंचन पावते. आतला दाब एकदम कमी होतो आणि फुगा चपटा होऊन सुरकुततो. अगदी सोपं विज्ञान आहे हे. या माहिती सत्राचा शेवट एका भारी प्रश्नाने करूया. जर एका छोट्याशा बाटलीत तापमानामुळे हवेचा दाब असा बदलत असेल, तर असा विचार नक्की मनात येतो की निसर्गात बाहेरच्या अफाट वातावरणात जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे तापमान वाढते किंवा हिवाळा कमी होते, तेव्हा तिथल्या हवेच्या दाबाचे काय होत असेल? हे अदृश्य वैज्ञानिक सत्य आपल्या रोजच्या हवामानाशी कसे जोडलेले आहे याचा नक्की शोध घेतला पाहिजे. विज्ञानाची हीच तर खरी गंमत आहे. आजच्या या माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, खूप खूप धन्यवाद. खूपच छान आणि इंटरेस्टिंग पद्धतीने आपण पाहिलं की काय स्क्रीन दिसत नाही, एवढा अख्खा व्हिडिओ झाला, तुम्हाला दिसला नाही? काय बोलताय? आवाज येत नाही, दिसला. आवाज येत होता ना तुम्हाला? असं काय करताय? तुम्हाला विचारूनच मी तो पूर्ण व्हिडिओ लावला होता. तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आवाज येत होता की तुम्हाला कोणाचा आवाज नाही आला? बर, ज्यांना आवाज आला नाही आणि व्हिडिओ दिसला नाही त्यांच्याकडे बहुतेक त्यांच्याकडे काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम होता, कारण की मी क्रॉस चेक केलं होतं. बरं, चला गुड. कारण तुम्हाला मी आता नंतर एक इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवणार आहे, पण जरा तुम्ही सगळे तुमचे कॅमेरा ऑन करा आणि तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं होतं जर कुकर असतील तर ते घेऊन या.
मी पण आणलेला आहे माझ्याकडचा छोटा कुकर. माझ्याकडे भरपूर कुकर आहे, कुकरचा सेट. सी आहे का कुकर? कशासाठी वापरतात कुकर घरामध्ये? अनम्यूट करा. डाळ शिजवण्यासाठी. डाळ शिजवण्यासाठी. बटाटे शिजवण्यासाठी, डाळ शिजवण्यासाठी, भात करण्यासाठी, बरोबर. अजून उसळ करण्यासाठी, खिचडी करण्यासाठी, अजून बरोबर कुकरमध्ये भात आहे. ओके, मी समजू शकते, गरम वस्तू आणायच्या नाहीयेत. अच्छा बघा, आदित्य फडतरे त्यांनी एक मोठा कुकर दाखवलाय. खरंच आहे की माझ्याकडे पण माझ्याकडे सगळे असे स्टीलचे कुकर आहेत आणि 2 मोठे अल्युमिनियमचे कुकर आहेत. जेवण करताना सगळे स्टीलचे कुकर असतात. तर ते हा छोटा कुकर आहे, 2 लिटरचा कुकर आहे छोटा. आता तुम्ही जरा तुमच्या कुकरकडे बघा आणि त्याच्यामध्ये काय काय सामान आहे, काय काय साहित्य आहे, त्याच्यात काय काय जोडलेलं आहे मला सांगा बरं का. आपल्या कुकरचं निरीक्षण करा आणि जे जे दिसतंय ते मला सांगा. असं करूया, रिद्धी तुझा माईक ऑन कर आणि तुझ्या पूर्ण कुकरचं काय काय छोटे छोटे पार्ट्स आहेत ते आम्हाला सगळ्यांना सांग. ठीक आहे, माईक ऑन कर आणि सांग. बाकी कोणीच बोलायचं नाही, ती सांगेल ते ऐकायचं. तोपर्यंत आपण सगळ्यांनी चेक करायचं की आपल्या कुकरमध्ये पण ते आहेत का नाही. मग काय नाही, थांबा समजेलच आता. माईक बंद आहे मॅम, यांचा माईक ऑन करा ना. बाकी कोणीच माईक ऑन करायचा नाहीये, फक्त ती रिद्धी बोलणार आहे. ती कुकर घेऊन थांबली आहे. ठीक आहे. मी समजू शकते, खूप लोकांकडे आज खिचडी बनली असेल, भात वरण काहीतरी त्यात लावलं असेल. शाबाश, खूप लोकांनी आणलेत कुकर, मी पण घेऊन बसले. पण आता कुकरचे कोणते कोणते पार्ट आहेत आपण चेक करूया. मॅम अनम्यूट करा ना प्लीज यांना. तुम्हाला ना म्यूट केलं तरच तुम्ही बरे राहता. अनम्यूट केलं की सगळे एकदम बोलायला लागतात, म्हणून तुम्हाला म्यूट करून टाकतात कायमच. प्रेरणा मॅम अनम्यूट करा ना. नाही का? बहुतेक तुम्हाला बराच वेळ म्यूट अनम्यूट केल्यामुळे तुमच्याकडे 3 कुकर आहे. शाबाश. माझ्या कुकरचे पार्ट सांगते, तुम्ही तुमच्याकडे चेक करा. हा आहे कुकर, म्हणजे खरं कुकरचं भांड. त्याला एक हँडल आहे. हा इकडचा भाग सगळा खूप तापतो बरं का, एकदम गरम होतो. पण याला मी हात लावून ह्याला पकडू शकते. मोठे कुकर असेल तर इकडे पण एक असं हँडल असेल काळ्या रंगाचं, तुम्ही इथून पण धरू शकता, इथून पण धरू शकता. काही कुकरना असतं, काही कुकरना नसतं. मोठे असतात 5 लिटरचे वगैरे, त्या कुकरला इकडे पण धरायला एक अशी एक छोटीशी अशी दांडी असते, ती अशीच असते, काळ्या रंगाच्या बॅकलाइट मटेरियलची असते. हा ठीक आहे. आतमध्ये त्याचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण काय काय भात वरण बिरण काय 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 शिजवत असतो. बटाटे शिजवतो, रताळे शिजवत असतो. आता आलाय रताळ्यांचा माहोल आलाय, बरोबर. ज्यांचे मोठे कुकर आहेत त्यांना समजू शकतं, त्यांना इथे पण या बाजूला एक हँडल असते छोटे पकडायला, असं दोन्हीकडून पकडून आपण कुकर उचलतो. हे झालं कुकरच्या भांड्याबद्दल. आता कुकरचं झाकण बघा, आता झाकणाकडे बघा. कुकरचं झाकण नुसतं एक झाकण नाहीये, त्याच्यामध्ये बरेच भाग आहेत. हँडल आहे, असंच जसं की आपल्या भांड्याला होतं तसंच काळ्या रंगाचं हे बॅकलाइट मटेरियलचं असतं, बरोबर. आणखीन आता माझा जो कुकर आहे ना, हा असा वरून बंद होणार आहे, वरून बंद होणार आहे, म्हणजे असा बंद होतो. त्याच्यामुळे याच्या आतमध्ये आतल्या बाजूला इथे रिंग आहे, प्लॅस्टिकची रिंग तुम्हाला दिसते. खूप लोकांच्या कुकरमध्ये ही इथे वरती पण असेल. जर त्या कुकरचं झाकण आतून बंद होत असेल तर ही रिंग वरती असेल. ह्या कुकरचं झाकण वरून बंद होतं, म्हणून ही रिंग असते, रब्बरची रिंग असते आतल्या बाजूला. इथे एक छोटस एक होल असतं, होल त्याला बंद केलेलं असतं. शाबाश, आदित्यने रिंग पण काढली, व्हेरी गुड. मी काढणार नाही ही रिंग, मला फक्त अशी एवढीच दाखवायची. हा छोटा कुकर याला एकदम पक्क बसवलेलं आहे याचं मटेरियल, ठीक आहे. आणि इथे आहे वरती शिट्टी, या शिट्टीचं हे वरचं झाकण असतं. हे निघालं की आपल्याला दिसतं की इथे मध्ये मध्ये ना खड्डे आहेत. आणि मॅम आवाज येत नाहीये. मॅम आवाज येत मॅम नाहीये. आवाज येत नाहीये.
मॅम आवाज आवाज येत नाहीये. पाणी काय करेक्ट केलं माझं? हो डिस्कनेक्ट झालं होतं मध्येच माझं कनेक्शन. आले मी परत. मला माहितीये, मला कळलं की इथे गडबड झाली. हे सांगत होते मी, हे जे झाकण आहे हे याच्यावरती असतं बरोबर. हे जर तुमचं हरवलं असेल काळभंड म्हणजे काळं झाकण, झाकणाचं झाकण शेट्टीचं, तर ह्या छोट्या छोट्या होल असतात ना, यांच्यामधनं सगळं पाणी बाहेर येतं, भाताचं, वरणाचं, आणि सगळ्या घरामध्ये पाऊस पडतो. मग ते होऊ नये म्हणून ह्याला हे काळ्या रंगाचं एक असं कव्हर लावलेलं असतं. जे मोठे कुकर आहेत त्यांना असा फारसा मोठा मेजर प्रॉब्लेम येत नाही, कारण की त्यांची जी शिट्टी असते ती वर खाली इझिली होते. छोट्या कुकरमध्ये पाणी वरती यायला जागा नसते. छोटे 2 लिटरचे 3 लिटरचे जे कुकर असतात छोटे छोटे, त्याची कॅपॅसिटी कमी असते, त्याच्यात छोट्या वस्तू शिजवायच्या असतात. तर आपला हा प्रेशर कुकर कसं काम करतो हे आता बघूया. कुकरचे पार्ट्स बघितले. समजा आता या कुकरमध्ये आपण टाकलेत बटाटे, त्यात टाकले पाणी आणि याला केलंय बंद. बिना पाण्याचं कुकरमध्ये तुम्ही काही शिजवता का? नाही. अन्न शिजवण्याकरता हो दाखवणार आहे हा. मी तुम्हाला रॉकेट दाखवणार आहे. म्हणून रॉकेट घेऊन ये ना बाहेर. तर त्याच्यामध्ये त्या कुकरमध्ये जे काही आपण अन्न पदार्थ टाकू त्याच्यामध्ये पाणी घालावं लागतं. पाण्याचीच वाफ होते आणि त्या वाफेमुळे आपलं अन्न शिजतं. पण तरी पॉपकॉर्नला आपण पाण्यामध्ये शिजवत नाही. पॉपकॉर्नला आपण त्याच्या मधलं जे मॉइश्चर असतं ना, त्याच्यामुळे ते आपोआप फुटतं आणि मोठं होतं. हा, रॉकेट उडवूया आपण. आधी एकदा प्रेशर कुकर बघू. आणखी एक व्हिडिओ आहे आपल्याकडे, मस्त व्हिडिओ आहे, तो बघायचाच आहे. आणि मग आपला आज पण रॉकेट उडवून आपण थांबू. ठीक आहे, थांबा. आता प्रेशर कुकरकडे चला. आपल्या रोजच्या वापरातला आहे ना कुकर, आपल्या सगळ्यांच्या. आज तुम्ही तुमच्या आईला सांगा, आई तुला माहितीये का, मला माहितीये कुकर कसं काम करतो. बघा, दिस इज ऑल अबाउट युअर कुकर. आपला प्रेशर कुकर कसं काम करतो. हे आहे बटाटे, भाजी बघा, बटाटे, टोमॅटो, काय 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 टाकलंय याच्यात, मटार बिटार सगळं टाकलंय. पावभाजी करतात वाटतं. हा आपल्या कुकरचा आतला भाग आहे. गॅसवर आपला कुकर ठेवलाय, त्याच्यात भाज्या आहेत, त्यात पाणी आहे. पाण्यामुळे काय होतं, इथे वाफ. बरोबर. ह्याची कशी रचना असते आपण मगाशी बघितलं. हा, त्याच्यामध्ये त्याचं वरचं जे काही व्हिसल म्हणजे काय, शिट्टी. सेफ्टी वॉल म्हणजे हा इथे सेफ्टी वॉल असतो. खूप प्रेशर झालं की तो फुटतो आणि इकडनं सगळं पाणी बाहेर येतं किंवा सगळं सामान बाहेर येतं. झाकण, आपल्या कुकरचं झाकण आपल्याला माहिती येते. नंतर रबर गॅस्केट म्हणजे रबरची रिंग, आणि हँडल आणि भांड, कुकरची बॉडी. हे सगळं आपण उघडून बघितलं बरं का आपल्या कुकरला. आता आपण काय केलं, सुरुवातीला पाणी गरम होतं. कुकरमध्ये आपण थोडं पाणी घालून त्याला गॅसवर ठेवलं की ते गरम होतं. ते उकळायला लागलं की त्याची वाफ होते. झाकण बंद होतं तेव्हा काय होतं, ही जी वाफ आहे, वाफ ही बाहेर नाही जाऊ शकत ना, ही वाफ इथल्या इथे असते. त्याच्यामुळे आतमध्ये प्रेशर वाढतं. हे प्रेशर वाढलं की आतमधलं अन्न आपोआप शिजतं. कारण काय होतं, आतल्या अन्नाच्या भाज्या, फळं, बटाटे, भाजी जे काही आहे त्याच्यावरती दाब वाढला. कुठे गेला रे कर्सर, दाब वाढला की आतली रचना बदलते. जसं टेम्परेचर वाढल्यामुळे वस्तू तुटतात, तसं प्रेशर वाढल्यामुळे पण वस्तू तुटतात. वस्तू तुटतात म्हणजे मोठे मॉलिक्यूल तुटून त्याचे इझी मॉलिक्यूल होतात, शिजतात ते. 120 डिग्रीच्या आसपास त्याचं तापमान जातं आणि ते लवकर शिजतं. आता सामान्यतः आपलं पाणी जे ते 100 डिग्रीला उकळतं, पण आपल्या प्रेशर कुकरमध्ये दाब वाढला की त्याचं तापमान किती होतं, 115 ते 120 डिग्री. या जास्त तापमानामुळे अन्नातले रेणू काय करतात, लवकर मऊ होतात आणि लवकर शिजतात. 120 डिग्री पर्यंत तापमान असतं आपल्या कुकरच्या मध्ये. म्हणून बघा ना, ते कुकरची जेव्हा शिट्टी होते त्यातली जी वाफ येते ती जेव्हा बाहेर येते, तिचा पण चटका लागतो, एवढी गरम वाफ असते. मग हे जे वजन नाहीये, ऍक्च्युली याला शिट्टी म्हणायला पाहिजे. ही व्हिसल काय करते, हे अतिरिक्त प्रेशर वाफ बाहेर काढते, म्हणजे शिट्टी वाजते. जर मी तुम्हाला दाखवलं होतं ना माझ्या कुकरमध्ये हा सेफ्टी वॉल, थांबा 2 मिनिटांनी दाखवते. सेफ्टी वॉल तुम्ही सगळे बघा, तुमच्या कुकरच्या शिट्टीच्या बाजूला एक छोटासा असा होल असेल, त्याला म्हणतात सेफ्टी वॉल. जर आपलं शिट्टी बरोबर झाली नाही किंवा त्याचं प्रेशर बरोबर रिलीज झालं नाही आणि आतमध्ये खूपच प्रेशर तयार झालं
तर हा वॉल फुटतो आणि याच्यामधून आपोआप सगळं बाहेर येतं. पण आपला कुकर फुटत नाही त्याच्यामुळे. त्या प्रेशर कुकरचा फायदा काय असतो? आपलं जेवण लवकर लवकर शिजतं. कढईमध्ये ती भाजी व्हायला जर 20 मिनिटं लागणार असेल तर कुकरमध्ये ती 5 ते 7 मिनिटात होऊन जाते. त्याच्यामुळे आपलं वेळ वाचतो, इंधन वाचतो आणि काम पण वाचतं की नाही. परतत राहा, थांबून राहा, असं काही करावं लागत नाही. तोपर्यंत दुसरं काम आपलं होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्या अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात, कारण वाफ आतल्या आतच असते ना. त्याच्यामध्ये कडधान्य, तांदूळ, भात, भाजीपाला आणि स्पेशली नॉनव्हेज हे खूप लवकर शिजतं. पण आपण ह्याला रोजच्या याच्यामध्ये राजमा, हरभरा, उसळ, डाळ, है ना, मटकी किंवा बटाटे, रताळे कोणतीही गोष्ट शिजवण्याकरता वापरतो. आता ह्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे हे बघा. त्याच्यामध्ये जर आपल्या कुकरचे 4 भाग होत असेल तर 1 भाग पाणी त्याच्यामध्ये नक्की असलं पाहिजे. पाणी खूप कमी नाही करायचं. दुसरं, त्याच्यामध्ये खूप जास्त, अर्ध्याहून जास्त एवढं सामान नाही भरायचं. त्याचं झाकण नीट बंद आहे का हे चेक करायचं आणि त्याला प्रेशर हळूहळू कमी होऊ दिल्यानंतरच झाकण उघडायचं. पूर्ण आपलं समजा आता आपण खिचडी केली, शिट्ट्या झाल्या, अमुक झालं, सगळं झालं, पण त्याच्यामध्ये अजून प्रेशर आहे, भस्कन गेले आणि झाकण उघडलं, असं करायचं नाही. हळूहळू उघडायचं आणि ह्यांना स्वच्छ ठेवायचं. शिट्टी, सेफ्टी बॉल ह्याला व्यवस्थित क्लीन करायचं. प्रेशर कुकरमध्ये दाब वाढला की पाण्याच्या उकळण्याचं तापमान वाढतं, अन्न लवकर आणि मऊ चविष्ट शिजतं आणि प्रेशरच्या खेळामुळे रोजच्या आपल्या घरामध्ये, आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रेशर कुकर. बघा, हे आपण काल पाहिलं होतं, घन द्रव वायू. घनांना कमी क्षेत्रफळामध्ये जास्त दाब, द्रवांना जास्त खोलीमध्ये जास्त दाब आणि वायूंना आकुंचन केलं की जास्त दाब. आणि ह्या सगळ्याकरता हे छोटे छोटे प्रयोग आहेत. तुमच्या, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, बॅगेचे पट्टे मोठे असतील तर प्रेशर कमी होतं. नंतर पाण्याच्या बाटलीचा प्रयोग आपण केला. छिद्र असलेल्या प्लास्टिकच्या कपचा पण तुम्ही प्रयोग करू शकता. फुगा फुगवून तुम्ही चेक करू शकता की त्याला दाबल्यावरती, कॉईनवरती किंवा टाचणीने दाबल्यावरती काय होतं. स्पंज, सायकल पंप, हे सगळं जे आपण बोललो की नाही, हे आजच्या आणि कालच्या दोनही दिवसांमधल्या प्रयोगांचं उदाहरण होती. आता तुम्हाला दाखवणार एक दुसरा व्हिडिओ. हो, अरे रॉकेट उडवणारे ग माते, थांब जरा. आता पुढचा व्हिडिओ बघा. आताचा जो व्हिडिओ आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्या स्वतःच्या श्वसन तंत्राबद्दल. बघा, आवाज येतोय का मला पण सांगा. दिवसातून चक्क 20,000पेक्षा जास्त आवाज आला का? मला बघावं लागेल. तुम्हाला म्यूट करून ठेवलंय. उत्तम केलंय. हो हो, चला आता बघा, लक्ष द्या. आता व्हिडिओ बघा, मस्त व्हिडिओ आहे हा. वेळा श्वास घेतो, पण कधी विचार केलाय का यामागे नक्की काय घडतं? आज आपण मानवी शरीरातील एका अतिशय आश्चर्यकारक जैविक यंत्रणेची, म्हणजेच आपल्या श्वसन संस्थेची सफर करणार आहोत. छातीच्या आत ही श्वासोच्छवासाची प्रक्रिया नक्की कशी चालते आणि विज्ञानाचे काही अगदी साधे नियम यामागे कसे काम करतात हे आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 7वीच्या विज्ञानातला हा एक अत्यंत रंजक भाग आहे. तर सगळ्यात आधी या एका मूलभूत रहस्यापासून सुरुवात करूया. एक खूप मोठा प्रश्न पडतो. श्वास घेताना शरीरात हवा आत ढकलणारी ती अदृश्य शक्ती नक्की कोणती आहे? म्हणजे बघा ना, हवेला आत जायचे हे तिला आपोआप कसं काय समजतं? हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी आपण आधी हवेचा दाब म्हणजे काय हे पाहू. मग श्वास आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची प्रक्रिया समजून घेऊ. त्यानंतर अल्व्हिओलाई मधली वायूंची देवाणघेवाण आणि शेवटी एका छानशा फुग्यांच्या मॉडेलद्वारे हे सगळं प्रत्यक्ष कसं चालतं ते पाहूया. चला तर मग सुरुवात करूया हवेच्या मूलभूत दाबापासून. आता हवेचा दाब म्हणजे नक्की काय? तर हवेने कोणत्याही पृष्ठभागावर लावलेला दाब किंवा साधं बल. आणि गंमत बघा, फुफ्फुसांच्या आतल्या हवेचा दाब आणि आपल्या शरीराबाहेरच्या हवेचा दाब, या दोन दाबांमध्ये जो थोडासा फरक निर्माण होतो ना, तोच फरक आपल्याला श्वास घेणं शक्य करतो. इथे एक निसर्गाचा सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायचा. तो म्हणजे हवा नेहमी नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे प्रवास करते. ही एक साधी गोष्ट डोक्यात पक्की बसली की आपली संपूर्ण श्वसन संस्था कशी काम करते हे अगदी सहज समजतं. हवा सतत अशा जागेच्या शोधात असते जिथे दाब कमी असेल. अगदी पाण्याची जशी उताराकडे धाव असते तशीच. आता हाच नियम श्वास आत घेताना म्हणजेच इन्हेलेशन वेळी कसा लागू होतो ते पाहूया. श्वास आत घेताना
आपल्या छातीत काही विशिष्ट हालचाली होतात. सगळ्यात आधी डायफ्राम नावाचा एक अतिशय महत्वाचा स्नायू आकुंचन पावतो आणि खाली सरकतो. अगदी त्याच वेळी आपल्या छातीच्या बरगड्या वर आणि थोड्या बाहेरच्या बाजूला सरकतात. यामुळे काय होतं तर छातीची पोकळी खूप मोठी होते आणि फुफ्फुसांना फुगण्यासाठी अगदी मोकळी भरपूर जागा मिळते. आणि इथेच दाबाची ती गंमत सुरू होते. छातीचा आकार अचानक वाढल्यामुळे फुफ्फुसांच्या आत भरपूर जागा निर्माण होते आणि परिणामी तिथला हवेचा दाब अचानक कमी होतो. बाहेरच्या वातावरणात बघितलं तर दाब जास्त असतो आणि फुफ्फुसांच्या आत मात्र कमी. मग मगाशी आपण काय नियम पाहिला? हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते. त्यामुळे बाहेरची हवा वेगाने आतल्या बाजूला म्हणजे फुफ्फुसांत धाव घेते. झालं आपलं इनहेलेशन. एकदा हवा आत आली की ती परत बाहेरही काढावी लागते. यालाच श्वास बाहेर सोडणे किंवा एक्सेलेशन म्हणतात. श्वास बाहेर सोडताना आत घेण्याचा अगदी विरुद्ध म्हणजे उलटी क्रिया घडते. मगाशी खाली गेलेला डायफ्रॅमचा स्नायू आता शिथिल होतो आणि परत वरच्या दिशेने येतो. बरगड्या खाली आणि आतल्या बाजूला येतात. यामुळे आपली छातीची पोकळी लहान होते आणि फुफ्फुसांवर चारी बाजूनी चांगलाच दाब पडतो. आणि हे पुन्हा एकदा आपला तोच मूलभूत नियम स्पष्ट करतं. फुफ्फुसे आकुंचन पावल्यामुळे आता तिथे जागा कमी उरते आणि फुफ्फुसांच्या आतला दाब अचानक वाढतो. आता आतला दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा जास्त झालाय. त्यामुळे साहजिकच हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाण्यासाठी फुफ्फुसामधून बाहेरच्या वातावरणात ढकलली जाते. बरं, आता छातीच्या या मोठ्या पोकळीतून थोडं आत जाऊन बघूया. अल्व्हिओलाई आणि वायूंची देवाणघेवाण नक्की कशी होते. फुफ्फुसांच्या अगदी आतल्या भागात गेलो तर तिथे लाखो अतिशय लहान छोट्या फुग्यांसारख्या हवेच्या पिशव्या असतात. या सूक्ष्म पिशव्यांना अल्व्हिओलाई असं म्हणतात. हे अल्व्हिओलाई अगदी द्राक्षांच्या घडांसारखे दिसतात बरं का. आणि याच छोट्या अल्व्हिओलाई मध्ये एक अत्यंत महत्वाची आणि जीवनदायी अदलाबदल होते. आपण आत घेतलेल्या हवेतला ऑक्सिजन या अल्व्हिओलाई मधून थेट आपल्या रक्तात मिसळतो आणि अगदी त्याच वेळी शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड रक्तातून अल्व्हिओलाई मध्ये ओढला जातो, जेणेकरून तो उच्छ्वासावाटे शरीराबाहेर टाकता येईल. याच अचूक प्रक्रियेला वायूंची देवाणघेवाण किंवा गॅशियस एक्सचेंज असं म्हणतात. हे सगळं प्रत्यक्ष कसं घडतं हे पाहण्यासाठी आपण एक अतिशय सोपा आणि गमतीदार प्रयोग पाहूया. फुग्यांचे फुफ्फुस मॉडेल. हे मॉडेल बनवण्यासाठी घरातल्याच काही सोप्या वस्तू लागतात. एक प्लास्टिकची बाटली, 2 फुगे, एक स्ट्रॉ आणि एक रबराचा तुकडा. इथे बाटली म्हणजे आपली छातीची पोकळी, आतले फुगे म्हणजे फुफ्फुसे, स्ट्रॉ म्हणजे हवा आत बाहेर जाण्याचा मार्ग आणि खालचा रबराचा तुकडा म्हणजे आपला महत्वाचा डायफ्राम. या साध्या वस्तूंमधून खऱ्या श्वसन संस्थेसारखं काम करणारे एक मस्त मॉडेल तयार होतं. आता गंमत बघा. जेव्हा आपण तो खालचा रबराचा तुकडा खाली ओढतो तेव्हा बाटलीतली जागा वाढते, आतला दाब कमी होतो आणि आतले फुगे आपोआप फुगतात. हीच तर मानवी शरीरातली श्वास आत घेण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा तेच रबर आपण वर ढकलतो तेव्हा जागा कमी होते, दाब वाढतो आणि फुग्यांमधली हवा बाहेर जाते. हे श्वास बाहेर सोडण्याचं अगदी अचूक आणि उत्तम प्रात्यक्षिक आहे. तर या संपूर्ण प्रवासाचे महत्वाचे मुद्दे आणि थोडक्यात सारांश आपण पाहूया. संपूर्ण प्रक्रियेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर पहिला नियम, हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते. दुसरं, डायफ्राम श्वसनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो कारण तोच छातीचा आकार बदलतो. तिसरं, श्वास आत घेताना छाती मोठी होते, दाब कमी होतो. आणि चौथं, श्वास बाहेर सोडताना छाती लहान होते आणि दाब वाढतो. हे सगळं कायम लक्षात ठेवण्यासाठी एक अगदी सोपी मेमरी ट्रिक इथे आहे बघा. मोठी छाती बरोबर कमी दाब, ज्यामुळे हवा आत, आणि लहान छाती बरोबर जास्त दाब, ज्यामुळे हवा बाहेर. हे साधं सूत्र डोक्यात पक्क बसवलं की विज्ञानाचा हा भाग कधीच विसरता येणार नाही. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचं हे अप्रतिम संतुलन पाहून खरोखर थक्क व्हायला होतं नाही का. हे सर्व पाहिल्यानंतर आपलं मानवी शरीर एका स्वयंचलित प्रेशर पंप सारखं सतत काम करतं, तेही कोणत्याही बाह्य सूचनेशिवाय. हे खरोखरच एखाद्या चमत्कारासारखं आहे. शरीराच्या आत असे आणखी किती अद्भुत चमत्कार दर सेकंदाला घडत असतील याचा विचार केला तरी विज्ञानाची गोडी नक्कीच वाढते. ये तर अशा पद्धतीने अशा रीतीने आपण
हे पण पाहिलं की आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने रेस्पिरेशन होतं, त्याच्यामध्ये काय आहे, ऍक्च्युअल प्रेशर आहे, हवेचं प्रेशर. हो, अरे हो, रिद्धी शिंदे रडू नका, आणलंय मी, हे काय रॉकेट घेऊनच बसले मी. तुमच्या त्या प्रयोगाच्या वेळेला तुम्ही जे रेस्पिरेशन बघितलं तोपर्यंत मी रॉकेट घेऊन आले होते. आहे माझ्याकडे. उडवायचं का? बर, काय आता याच्यामध्ये बघा, काल पण तुम्ही पाहिलं होतं, इथे याच्यामध्ये फ्युएल भरलंय. हे रॉकेटचं स्टँड आहे आणि हे रॉकेट आहे. उडवू का? येस, गेलं, पडलं तिकडे जाऊन. एका सेकंदाच्या आत जातं बरं का आपलं. आणलं, परत आणलं. आणखी एकदा उडवू का? मला माहिती तुम्हाला हे फार बघायची इच्छा आहे. काही नाही, फक्त हे दाबलं तरी ते उडतं. इकडून असं धरते आणि असं दाबते. लॅपटॉपवर पडलं. 3 वेळा आज मी रॉकेट उडवलंय. तुमच्या सगळ्यांची फार इच्छा होती कालपासून रॉकेट बघण्याची. छानपैकी आता तुम्ही रॉकेट पण बघितलं, तुमच्या घरातला कुकर पण बघितला. तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक सजीवाच्या माणसाच्या शरीरामध्ये रेस्पिरेशन सुरू आहे. ते रेस्पिरेशन कसं होतं ते पण पाहिलं. आणि त्याच्याच बरोबर आपण कालचं सगळं रिव्हिजन पण केलं. उद्या म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा भेटू तेव्हा पुढचा नवा कन्सेप्ट आपण घेऊ आणि नवीन गोष्टींचे प्रयोग करू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.